हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे जे सेशन आहे ते 2021चा राज्यसेवा पूर्वचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये सायन्सचे जे काही क्वेश्चन आले होते त्याचा आपण ॲनालिसिस घेणार आहोत. त्याच्याचबरोबर की त्यांचा रेफरन्स जो आहे तो पण सांगणार आहे की नेमके प्रश्न कुठून विचारले गेले ते. अर्थात स्टेट बोर्ड आहे, पण तुम्हाला 10th स्टेट बोर्डसोबतच 11वी-12वीचे स्टेट बोर्डमधून सुद्धा काही पाठ करणं गरजेचं आहे. ते ॲनालिसिस ॲक्च्युअल सुरू करण्याआधी याआधी मी एक व्हिडिओ टाकलेला होता की ज्याच्यामध्ये आपण 2020च्या पेपर्सचं ॲनालिसिस घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये माझा एक क्वेश्चन आणि त्याचा रेफरन्स सांगायचा राहिलेला होता. प्रश्न असा होता, तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय प्रश्न, की त्यामध्ये त्यांनी आपल्याला विचारलं आहे की वर्टिब्रेट्समध्ये सेलच्या आतमध्ये, पेशीच्या आतमध्ये इनसाइड द सेल कोणत्या आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल आणि कोणत्या आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल. त्यांनी K+ आयन्स म्हणजेच पोटॅशियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल किंवा कमी असेल विचारले आणि सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा संहती ज्याला आपण म्हणतो ती कमी आहे की जास्त आहे असा प्रश्न होता. याचा रेफरन्स आधी सांगते तुम्हाला. स्क्रीनवर मी पुन्हा एक स्क्रीनशॉट टाकला आहे. हा क्वेश्चन ॲज इट इज तुम्हाला दिसतंय की विचारलेला आहे. जे काही 12वीचं स्टेट बोर्ड आहे किंवा NCERT, तुम्ही कोणतंही रेफर करा, आयदर स्टेट बोर्ड किंवा NCERT. तर 12वीच्या स्टेट बोर्डमध्ये जो काही कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन नावाचा टॉपिक आहे बायोलॉजीमध्ये, त्याच्यामध्ये हा प्रश्न इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन ऑफ इम्पल्सेस हा जो काही पॉईंट त्यांनी आपल्याला एक्सप्लेन केला आहे त्याच्यामध्ये आपल्याला या प्रश्नाचा रेफरन्स आपल्याला मिळतो. आता ॲक्च्युली इथे जर का आन्सर सांगायचं झालं तर अर्थात ऑप्शन नंबर 3 जो आहे की K+ आयन्स ज्यांना आपण पोटॅशियम आयन्स असं म्हणतो त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सेलच्या आतमध्ये जास्त असेल आणि Na+ आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन सेलच्या बाहेर असेल. जर का सांगायचं झालं तर हा नर्वस सिस्टीमचा क्वेश्चन आहे. मी इथे एक ॲक्झॉन काढते. नर्वस सिस्टीम आहे म्हणजे टिश्यूज, नर्वस टिश्यूज असणार आहेत. नर्वस टिश्यूजमध्ये 2 प्रकारच्या सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाच्या ज्यांना आपण न्यूरॉन्स असं म्हणतो आणि दुसऱ्या सेल्स आहेत ज्यांना आपण न्यूरोग्लियल सेल्स किंवा सपोर्टिंग सेल्स असं म्हणतो की ज्या न्यूरॉन्सना सपोर्ट करणाऱ्या असतात. आता न्यूरॉन्सचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे इन जनरल. जर का आहे जे कोणी नवीन प्रिपेअर करतात त्यांना एक प्रॉपर डिरेक्शन मिळेल की तुम्ही कोणते रेफरन्स यूज केले पाहिजे. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल. तर बघा, न्यूरॉनचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. आता मी हे गृहीत धरून चालते की तुम्हाला माहीत आहे असं. जर का आपण मल्टीपोलर न्यूरॉन्सचा विचार केला तर हे स्ट्रक्चर आपल्याला असं असलेलं पाहायला मिळतं आहे, बरोबर. इकडे खाली असतात सिनॅप्टिक नॉब्स. आता काही प्रश्न जर का आत्ताचाही पेपर तुम्ही पाहिला तर जिकडे क्लोरोप्लास्ट आहे, लायझोझोम्स आहेत, हे जे काही प्रश्न त्याला काही आपल्याला मराठी नावं मराठी प्रश्नांमध्ये सुद्धा दिलेली नव्हती. सो तुम्ही प्रयत्न करा की इंग्लिशमध्ये नावंसुद्धा लक्षात ठेवणं कधी बेटर आहे. तर मला असं सांगायचं होतं की सेलच्या आतमध्ये K+चं जर का ही एक सेल आहे तर इथे K+ आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन हे नेहमी जास्त असेल आणि त्याचसोबत काही निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्ससुद्धा असतात. K+ आयन्स प्लस निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. आणि काही बाहेर जर का आउटसाईड सेलच्या बाहेर आपण पाहिलं तर Na+ आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला जास्त असलेलं पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर काही पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. पण ही जी काही कंडिशन आहे ती कंडिशन तेव्हा असते जिला आपण रेस्टिंग स्टेज असं म्हणतो. आता रेस्टिंग स्टेजचं मीनिंग इथे असं होतं की कोणतीही इम्पल्स जनरेट झालेली नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारची संवेदना अजून आपल्याला मिळालेली नाही आहे. तेव्हा जे काही ही कंडिशन असेल तेव्हा या कंडिशनला हे आन्सर बरोबर आहे की सेलच्या आतमध्ये K+ आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल आणि बाहेर Na+ आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असेल किंवा आतमध्ये Na+चं कमी असेल आणि K+चं जास्त असेल. पण जेव्हा एखादी इम्पल्स जनरेट होते म्हणजे एखादी संवेदना आली तर आत्ता हे जे काही मेम्ब्रेन आहे, सेल आहे, सेलचं मेम्ब्रेन आहे, त्या मेम्ब्रेनला आत्ता आपण म्हणतो पोलराइज्ड मेम्ब्रेन. म्हणजे ही जी सेल आहे तिला आपण म्हणतोय पोलराइज्ड सेल किंवा पोलराइज्ड मेम्ब्रेन. पण जेव्हा एखादी इम्पल्स जनरेट होते कोण घेऊन येणार आहेत? न्यूरॉन्स घेऊन येणार आहेत. आता न्यूरॉन्समध्ये इम्पल्सचं ट्रान्समिशन कसं होतं? इकडे जर का दुसरा न्यूरॉन आहे म्हणजे ज्याला आपण आता इथे हे असं वालं स्ट्रक्चर आपण इथे काढूयात. इथे जर का दुसरा न्यूरॉन आहे तर या दोघांमध्ये असलेला हा मधला जो स्पेस आहे त्या स्पेसला आपण सिनॅप्स म्हणतो, हे सगळ्यांना माहिती आहे. या इथे जे काही आपल्याला नॉब लाईक स्ट्रक्चर दिसतंय त्याला आपण सिनॅप्टिक नॉब्स असं म्हणतो. हे जे काही स्ट्रक्चर आहे इथलं ते आहे सेल बॉडी. आता इथे थोडासा वेळ जाईल हा प्रश्न एक्सप्लेन करायला, पण तुमचा त्याच्या आजूबाजूचा सगळाच एरिया क्लिअर होऊन जाईल. कारण याच्यावरती आपल्याला सार्कोमियरवरती प्रश्न विचारलेला होता आणि त्यानंतर स्लायडिंग फिलामेंट थेरीवरती सुद्धा प्रश्न विचारलेला होता. तिकडे सुद्धा हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला समजणं. आता ते सगळंच इथे एक्सप्लेन करणं शक्य नाही आहे, पण तरीही जेवढं सांगता डिटेल येतं आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते.
जेव्हा इथून या 2 न्यूरॉनमधल्या ह्या स्पेसमधून, ज्याला आपण सिनॅप्स म्हणतो, मेसेज ट्रान्सफर होतोय, तेव्हा ते ट्रान्समिशन असतं केमिकल ट्रान्समिशन. वनस्पतींमध्ये होणारं असतं ते मोस्ट ऑफ द केमिकल असतं, पण जेव्हा आपण वर्टिब्रेट्सचा विचार करतो, ॲनिमल्सचा विचार करतो, तेव्हा त्यांच्यामध्ये विद्युत वहन पण होतं संवेदनांचं आणि रासायनिक वहन पण होतं. विद्युत म्हणजे ज्याला आपण इलेक्ट्रिकल असं म्हणतो आणि रासायनिक म्हणजे केमिकल म्हणतोय. एकत्रितपणे आपण त्याला इलेक्ट्रोकेमिकल असं सुद्धा म्हणतो. आहे बरोबर. मग हे जे इलेक्ट्रोकेमिकल ट्रान्समिशन आहे, मी केमिकल कुठे म्हणाले, सिनॅप्समध्ये, ते सुद्धा डिपेंड करतं की ह्या सिनॅप्स किंवा 2 न्यूरॉन्समधला गॅप जास्त असेल तर ते न्यूरोट्रान्समीटरच्या थ्रू होईल, जर का कमी असेल तर ते आयन्सच्या थ्रू होईल. आणि आयन्सच्या थ्रू जर का होतं आहे अशा पद्धतीने, तर आपण त्याला इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन असं म्हणतो. आणि म्हणून इलेक्ट्रिकल ट्रान्समिशनमध्ये हा आपल्याला आयन्सच्या बाबतीतला प्रश्न विचारलेला होता. आता इथे तर ठीक आहे, न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट होत आहेत, पण हे आयन्सचं जे आहे म्हणजेच इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन जे आहे ते कुठे होतं, तर या न्यूरॉन्समध्ये जे ट्रान्समिशन होतं ते ट्रान्समिशन असतं इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन. इथून इथंपर्यंतचं म्हणजे या स्पेसमध्ये होणारं केमिकल असेल आणि या न्यूरॉनमध्ये होणारं जे ट्रान्समिशन आहे ते कसं असेल, इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन असेल. आहे बरोबर. इथे ॲक्झॉन हायलॉक नावाचा एक पार्ट असतो की तो हा मेसेज पुढे ट्रान्सफर करतो. मग इथे न्यूरोट्रान्समीटर्सचं सिक्रेशन होतं कसं, तर जेव्हा एखादा इम्पल्स जनरेट होईल म्हणजेच मेसेज येतोय, तो मेसेज जेव्हा इथे हे सिनॅप्टिक नॉब्स आहेत असं समजा, या सिनॅप्टिक नॉब्समध्ये लहान लहान अशा काही वेसिकल्स असतात, ज्या वेसिकल्सना आपण सिनॅप्टिक वेसिकल्स असं म्हणतो. आता ही नावं तुम्हाला इंग्लिशमध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण हा पार्ट पूर्ण आपल्याला 12च्या बुकमध्ये दिला आहे. सो प्रत्येक वर्डला मराठी वर्ड सांगता येईल असं नाही, नाही का. सो मग इथे ज्या असतात त्यांना आपण सिनॅप्टिक वेसिकल्स असं म्हणतो. इथे काही ग्रॅन्युल्स, तुम्हाला डायग्राम आठवत असेल, त्यांना आपण निझल्स ग्रॅन्युल असं म्हणतो. हे निझल्स ग्रॅन्युल एक प्रोटीनस सबस्टन्स तयार करतात, जो प्रोटीनस सबस्टन्स या सिनॅप्टिक वेसिकल्समध्ये स्टोअर करून ठेवला जातो, ज्यालाच आपण न्यूरोट्रान्समीटर असं म्हणतो. मग जेव्हा केव्हा इकडून हा मेसेज इथे आला आणि तो या सिनॅप्टिक वेसिकल्समध्ये मेसेज आला किंवा एखादी इम्पल्स आली, तर इकडचे जे कॅल्शियम गेटेड चॅनेल्स असतात ना, म्हणजे कॅल्शियम बाहेरून सेलच्या आतमध्ये यायला सुरुवात होते. जेव्हा ते कॅल्शियम, त्याला आपण इन्फ्लक्स ऑफ कॅल्शियम आयन असं सुद्धा म्हणतो, जेव्हा हे कॅल्शियम आयन्स आतमध्ये यायला सुरुवात होतील, तेव्हा हे जे मेम्ब्रेन आहे ते या वेसिकल्सना जाऊन अटॅच होतं. या वेसिकल्स फुटतात, ठीक आहे, आणि त्याच्यामधून जे प्रोटीनस सबस्टन्स स्टोअर केलेलं असतं निझल्स ग्रॅन्युलकडून तयार केलेलं, ते काय केलं जातं, बाहेर टाकलं जातं आणि त्याच प्रोटीनस सबस्टन्सला आपण न्यूरोट्रान्समीटर असं म्हणतो. हे न्यूरोट्रान्समीटर इथे बाहेर पडल्याच्या नंतर ही जी काही सेल बॉडी आहे, त्या सेल बॉडीचे जे डेंड्रॉन्स असतात त्यांच्यावरती काही रिसेप्टर्स लागलेले असतात न्यूरोट्रान्समीटरसाठीचे. ते रिसेप्टर्स हे न्यूरोट्रान्समीटर्स नाही का, त्या न्यूरोट्रान्समीटरच्या फॉर्ममध्ये आलेला मेसेज रिसीव्ह करतील आणि पुन्हा ट्रान्समिशन इलेक्ट्रिकल होईल कोणामध्ये, यांच्यामध्ये. आहे बरोबर. मग ही जी स्टेज आहे ती रेस्टिंग स्टेज आहे, म्हणजेच मला इथे सांगायचं आहे की आत्ता कोणतीही इम्पल्स जनरेट झालेली नाही आहे. इम्पल्स जनरेट झालेली नाही आहे तेव्हा K+ आतमध्ये जास्त आहेत आणि Na+ बाहेर जास्त आहेत. जेव्हा आपण विचार करू की स्टेट रेस्टिंग स्टेज नाही आहे, म्हणजेच एक्साइटेड झाले, एक्साइटेड होते केव्हा, जेव्हा एखादी इम्पल्स येईल, संवेदना येईल तेव्हा. जेव्हा एखादी इम्पल्स जनरेट होईल तेव्हा हे जे काही सेल मेम्ब्रेन आहे ते सेल मेम्ब्रेन डिपोलराइज होतं. डिपोलराइज होतं म्हणजेच काय होतं, हे K+ बाहेर जायला सुरुवात होते. आपल्याला माहिती आहे सेल मेम्ब्रेन हे सिलेक्टिव्हली परमिएबल असतं, काही पदार्थ त्याच्यातून आत येऊ शकतात, काही पदार्थ बाहेर जाऊ शकतात. हे मेम्ब्रेन आत्ता होतं पोलराइज. जेव्हा हा ॲक्झॉन एक्साइटेड स्टेटला जाईल तेव्हा हे मेम्ब्रेन डिपोलराइज व्हायला सुरुवात होते आणि डिपोलराइजचा अर्थ असा होतो की हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे आयन्सचं ते चेंज व्हायला सुरुवात होते. आहे बरोबर, कारण इकडे काही लीकी चॅनेल्स असतात, त्यांच्या थ्रू K+ आयन्स बाहेर जायला सुरुवात होते, Na+ आयन्स आत येत आहेत. कारण आपलं नाही का, जेव्हा मसल कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्झेशन, स्लायडिंग फिलामेंट थेरी जेव्हा तुम्ही अभ्यासाल, जो पार्ट आपण 11-12चा बऱ्यापैकी जवळजवळ सगळा पार्ट आपण या आपल्या बॅचेसमध्ये कव्हर केलेला आहे. सायन्सच्या बॅचेस सुरू आहेत, तर तुम्ही ज्यांना जे कोणी इंटरेस्टेड आहेत ते जॉईन करू शकतात, जे नवीन प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी. तर हे जे मेम्ब्रेन आहे ते डिपोलराइज होतं, म्हणजे हे जे आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन आहे K+ आयन्स बाहेर जायला सुरुवात होते आणि Na+ आयन्स जे आहेत ते आतमध्ये यायला सुरुवात होते.
आहे बरोबर. मग हे कॉन्सन्ट्रेशन बिघडलेलं आहे, मेम्ब्रेन डिपोलराइज झाले. आता इकडे पुढे बराच पार्ट आहे, कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन, हा सगळा इथे खूप वेळ जाईल ते समजवण्यासाठी. सो मग मी थोडक्यात सांगते. हे मेम्ब्रेन डिपोलराइज झालं, पण जेव्हा ती इम्पल्स जनरेट झाली, आता पुन्हा ते थोड्या वेळासाठी असते ती संवेदना, जेव्हा ती नाही आहे त्यावेळी पुन्हा मेम्ब्रेन काय होईल, पोलराइज होईल. ते पुन्हा पोलराइज होतं आहे, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतोय, रिपोलरायझेशन. यालाच आपण म्हणतो रिपोलरायझेशन. आता हे मेम्ब्रेन रिपोलराइज होणार म्हणजे पुन्हा जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आधीसारखंच होणार आहे. ठीक, पुन्हा जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आधीसारखंच होणार. फक्त फरक एवढाच आहे की हे जे काही रिपोलरायझेशन होतं आहे ना, त्या रिपोलरायझेशनच्या वेळी इथे एक पंप काम करत असतो, ज्या पंपला आपण सोडियम पोटॅशियम पंप असं म्हणतो. Na+K+ पंप असं म्हणतो, सोडियम पोटॅशियम पंप असं म्हणतो. तो पंप काम करतो की हे जे काही आयन्सचा बॅलन्स आहे तो मेंटेन ठेवणं, हे काम तो करतो. मग तो एका वेळी 3 सोडियमचे आयन्स बाहेर टाकणं आणि 2 पोटॅशियम आत घेणं आणि काय करणं, पुन्हा हे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला हे पहिली स्टेज आपल्याला विचारलेली होती 2020च्या एक्झाममध्ये. मी तुम्हाला या तिन्ही स्टेट एक्सप्लेन केलेल्या आहेत, तरी त्या खूप थोडक्यात केलेल्या आहेत. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे हा, पण नाही का इथे मला तो तेवढाच एक्सप्लेन करावा लागतो आहे, कारण आपल्याला पुढे 2021चा पाहिजे. हा तो क्वेश्चन होता, त्याचा रेफरन्स मी तुम्हाला सांगितला. 12वीचं जे काही स्टेट बोर्ड आहे ते. नंतरचा बघा, माझ्याकडे सी सेट आहे. तुम्हाला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दिसतो. सगळ्यात पहिला 2021चा प्रश्न आपल्याला एक प्रॉब्लेम विचारला आहे त्यांनी. त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं आहे आपल्याला की जर का एखादा लेझर किरण आहे, लेझर बीम आहे लाईटचा, तो जर का आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून चंद्राच्या पृष्ठभागापर्यंत आणि चंद्राच्या पृष्ठभागावरती तो आदळला, म्हणजेच त्याचं रिफ्लेक्शन होतं आहे, आदळून तो पुन्हा परत येईपर्यंत 2.56 सेकंड एवढा वेळ लागतो आहे बरोबर. तर आपल्याला त्यांनी त्याची ल्युनार ऑर्बिटची रेडियस विचारलेली आहे. आता हा प्रश्न ॲज इट इज कॉपी पेस्ट केलेला आहे. जर का तुम्ही 11वीचं NCERT पाहिलं आणि NCERTमध्ये युनिट्स आणि मेजरमेंट नावाचा पहिलाच टॉपिक आहे फिजिक्समध्ये. तुम्हाला मी पुन्हा तो रेफरन्स दाखवते, तो क्वेश्चन पण तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवते. 11वीचं जे बुक आहे त्याच्या युनिट्स आणि मेजरमेंट नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये जे आपल्याला ॲडिशनल एक्सरसाइज म्हणून पार्ट दिला आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न त्यांनी आपल्याला दिला आहे. आता इथे लक्षात घ्या, आपल्याला त्यांनी ल्युनार ऑर्बिटची रेडियस विचारलेली आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला आधी डिस्टन्स माहीत हवं. मग जर का आपल्याला अर्थपासून, ही जर का अर्थ आहे आणि हा आहे मून आहे बरोबर, या दोघांमधला डिस्टन्स आपण कन्सिडर केलं आहे x एवढं बरोबर आहे. पण जो काही लेझर बीम आहे तो इथे जाऊन आदळतो, याचं रिफ्लेक्शन होतं आहे आणि पुन्हा तो परत पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतो आहे, म्हणजे तो एक्सला दोनदा कवर करतो आहे. म्हणजे जर का आपण टोटल डिस्टन्स काढलं तर टोटल डिस्टन्स येतं 2x एवढं. x ही असणार आहे ल्युनार ऑर्बिटची रेडियस आहे बरोबर, आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जर का आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे तर डिस्टन्स म्हणजे आपण काय म्हणतो, फॉर्म्युला आपला काय आहे, डिस्टन्स म्हणजे स्पीड इंटू टाईम. आता स्पीड आपल्याला त्यांनी लेझर लाईट बीम म्हटलं आहे. मग लेझर लाईट बीम हा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा प्रकार आहे की ज्यांचं स्पीड जे आहे ते किती असतं, 3 × 10⁸ मीटर एवढं स्पीड असतं आहे बरोबर. मग याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे स्पीड इंटू टाईम, आणि टाईम किती दिले आपल्याला 2.56, आणि टोटल डिस्टन्स किती कवर केले आपण, 2x एवढं डिस्टन्स कवर केले आहे बरोबर. हे x इथेच जर का ठेवले आपण आणि याला आपण 3 × 10⁸ × 2.56ला जर का आपण 2नी डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 3.84 × 10⁸. जर का हे पुढे आपण सॉल्व केलं तर आपल्याला ते आन्सर मिळतं, जे आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 हे. हा प्रश्न आहे पहिलाचा प्रश्न जो 11वीचं NCERT आहे युनिट्स आणि मेजरमेंटमधला. नंतरचा दुसरा प्रश्न आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला विचारलं आहे की जर का एखाद्या ॲटॉमिक स्ट्रक्चरशी रिलेटेड तो प्रश्न आहे. काही प्रश्न बघा हां, म्हणजे टॉपिक्स लगेच तिथे तुम्ही जर का तुम्ही आहे ऑलरेडी पेपर दिलेला तर तिथे नोट डाऊन करत चला की कोणत्या टॉपिक्सवरती प्रश्न विचारले जातात. पहिला आता झाला युनिट्स आणि मेजरमेंट. नंतर पुढचा प्रश्न आला ॲटॉमिक स्ट्रक्चरवरती. आता ॲटॉमिक स्ट्रक्चरवरती दरवर्षी एक प्रश्न तर असतोच आणि तो अतिशय सोपा प्रश्न आहे. पुन्हा स्क्रीनवर बघा, त्यांनी पहिलं स्टेटमेंट दिलं आहे की अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो, म्हणजे न्यूट्रल असतो तो. आणि नंतरचा ऑप्शन आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे अणू. आणि नंतरचा जो काही दुसरं स्टेटमेंट आहे त्या दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे, पहिलं तर बरोबर आहे पण नंतरच्या स्टेटमेंटमध्ये पुढचं अर्ध स्टेटमेंट बरोबर आहे, पण अर्ध्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं मेन्शन केलं आहे
की अणूचं जे केंद्रक आहे त्याच्यावर असलेला ऋणभार. आणि आपल्याला ही तर खूपच बेसिक गोष्ट आहे की अणूचं जे केंद्रक आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, कारण तिकडे प्रोटॉन्स असतात आणि दुसरं कोण असतं, न्यूट्रॉन्स असतात की ज्यांच्यावरती कोणताच चार्ज नाही आहे, बरोबर. सो मग पॉझिटिव्हली चार्ज असतं न्यूक्लियस. सो मग सेकंड स्टेटमेंट हे इनकरेक्ट होतं, फक्त एक स्टेटमेंट पहिलं ते बरोबर आहे. नंतरचा पुढचा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारला आहे की डेन्सिटी काढायला सांगितले, रिलेटिव्ह डेन्सिटी. आता साधारणपणे जेव्हा आपण डेन्सिटी काढतो तेव्हा डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण यूज करतो मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम असा. आता तो इथे महत्त्वाचा नाही आहे, आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटीशी विचारले. जर का 8वीचं स्टेट बोर्ड तुम्ही पाहिलं तर 8वीच्या स्टेट बोर्डमध्ये हा रिलेटिव्ह डेन्सिटीचा टॉपिक दिलेला आहे. तुम्हाला मी पुन्हा इथे स्क्रीनशॉट दाखवलेला आहे तो. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले जेव्हा आपण रिलेटिव्ह डेन्सिटी काढतो तेव्हा जो कोणता सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सला आपण जी काही वॉटरची डेन्सिटी असते, पाण्याची जी घनता असते त्याच्याशी कंपेअर करतो आहे, बरोबर. हे मी लेक्चरमध्ये सुद्धा हा पार्ट सांगितलेला होता आणि हे रिलेटिव्ह डेन्सिटीवाला पार्ट सांगितलेला होता. तर त्याच्यामध्ये जी काही पाण्याची घनता आहे ती त्यांनी दिली आपल्याला 1000 मीटर kg पर मीटर क्यूब ही दिलेली आहे पाण्याची घनता. आणि दुसरं त्यांनी आपल्याला कॉपरची डेन्सिटी दिली आणि कॉपरची डेन्सिटी आहे किती 8.9 इंटू 10⁻³ म्हणजे kg/-3. आता इथे जर का आपण हे पाहिलं, याला जर का आपण कंपेअर करायला गेलो, रिलेटिव्ह डेन्सिटी काढायला गेलो, तर याला आपण कशाने डिवाइड करणार, जी काही वॉटरची डेन्सिटी आहे त्याने. आणि 1000 म्हणजेच 10⁻³ होतात. हे आणि हे कट होणार आहे, युनिटसुद्धा कट होतं. तिथे त्यांनी तुम्हाला मी मगाशी जो स्क्रीनशॉट दाखवला पुन्हा एकदा दाखवते मी तो. त्याच्यामध्ये त्यांनी इथे क्लिअर असं मेन्शन केलं आहे की रिलेटिव्ह डेन्सिटीला आपण कोणतंही युनिट देत नाही, त्याच्यामुळे आन्सर आपलं असायला हवं 8.9 हे. आणि त्यांनी सेम प्रॉब्लेमसुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते. सेम प्रॉब्लेम त्यांनी दिला आहे, फक्त त्यांनी तिथल्या व्हॅल्यूज चेंज केलेत आणि जे काही मेटल इथे आपल्याला त्यांनी कॉपर हे दिलं आहे त्यांनी तिथे दुसरं घेतलेलं आहे. फक्त आपल्याला व्हॅल्यू चेंज करायचे, बाकी सगळा पार्ट जो आहे तो सेम आहे. नंतरचा पुढचा क्वेश्चन आहे बघा, ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला विचारलं आहे दोन सरफेस जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये असतील तेव्हा त्यांच्यामध्ये खूप पातळ अशी, खूप थिन अशी एक लेअर असते लुब्रिकंटची. त्याचा आन्सर आहे ग्रीझी फ्रिक्शन. तर ते फ्रिक्शन कोणत्या प्रकारचं असेल हा प्रश्न 8वीचं जे NCERT आहे, 8वीचं NCERT जे आहे त्या NCERTमध्ये फ्रिक्शन नावाचा एक वेगळा चॅप्टरच आहे. आणि त्या फ्रिक्शन नावाच्या चॅप्टरमध्ये इनडिरेक्टली का होईना पण तिथे त्यांनी मेन्शन केलं आहे सॉलिड फ्रिक्शन येणार नाही, कारण सॉलिड फ्रिक्शनमध्ये नाही का ल्युब्रिकंटचा यूज केला जात नाही सॉलिड फ्रिक्शनमध्ये, सो ते तर येणारच नाही. नंतरचं जे आहे रोलिंग फ्रिक्शन वगैरे तो पण पार्ट नाही. तुम्ही जर का तो फ्रिक्शन हा टॉपिक पाहिला तर तिथे तुमचा पूर्ण हा जो काही पार्ट आहे तो क्लिअर होऊन जाईल. फक्त तो आता रीड करून ठेवा, कारण त्याच्यावरती आपल्याला प्रश्न आलेला आहे. 8वीचा NCERT फ्रिक्शन नावाचा एक वेगळा टॉपिक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे त्यांनी आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सशी रिलेटेड विचारला आहे. पुन्हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण काढतो लाईटवर, या टॉपिकवरती विचारलेला प्रश्न आहे. आता रिफ्रॅक्शन म्हणजे सगळं इन डिटेल मी पाहिलेलं होतं. आपण या आपल्या सिरीजमध्ये सगळं लाईट हा टॉपिक तो खूप डिटेलमध्ये घेतला 11-12च्या बेसिसवरती पूर्ण. तिकडे सुद्धा मी एक्सप्लेन केलेला होता हा पार्ट. तर बघा, जेव्हा आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढतो तेव्हा रिफ्रॅक्शन म्हणजे जर का एखाद्या लाईट रे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये येतो, ट्रान्सपरंट मीडियम, एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये येताना तो त्याचा मार्ग बदलतो आणि हे जे काही फेनॉमेनॉन आहे त्याला आपण रिफ्रॅक्शन असं म्हणतो. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच तो त्याचा मार्ग ज्या दिशेने बदलतो किंवा त्याची वेलॉसिटी चेंज होते त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपण ते काढतो. आणि यांनी आपल्याला इथे विचारलं आहे मीडियम सेकंड चं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला मीडियम फर्स्टशी रिलेटेड करायचं आहे, पण तरीसुद्धा आपण फॉर्म्युला वापरताना जेव्हा आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम असं जेव्हा काढायचं असतं तेव्हा आपण करतो वेलॉसिटी ऑफ फर्स्ट मीडियम. हा फॉर्म्युला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा, जिथे आपण स्नेल्स लॉ वगैरे सगळं ते काही असेल ते आपल्याला करावं लागतं. ते सगळं इकडे एक्सप्लेन करून नाही होणार, पण तरी आपण बघूयात. वेलॉसिटी ऑफ फर्स्ट मीडियम मी एकदा अगदी शॉर्टमध्ये सांगते आणि वेलॉसिटी ऑफ सेकंड मीडियम यांचं जर का डिवायडेशन केलं, आपण दोघांना जर का डिवाइड केलं, जे काही वेलॉसिटी आहे फर्स्ट मीडियमची वेलॉसिटी 2 × 10⁸ आणि सेकंड मीडियम आहे 2 × 10⁸, आणि जे काही सेकंड मीडियम आहे त्या सेकंड मीडियमची वेलॉसिटी आहे 1.25 × 10⁸, 1.25 × 10⁸ ही आहे. यांना जर का आपण डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 1.6 हे, की जे काय आहे ऑप्शन नंबर 3 हे आन्सर आहे 1.6 ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, की जी नेहमी
पुढे 0.5 समथिंग मला वाटते की 0.625 वगैरे असं पण काही दिलं आहे. जर का याला फक्त आपण उलट केलं तर 0.625 असं काहीतरी आन्सर येतं. पण ते नाही का रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे नेहमी 1पेक्षा जास्त असते, हे नेहमी लक्षात ठेवा. कारण तुम्हाला एक चार्टसुद्धा दिलेला आहे स्टेट बोर्डमध्ये पहा किंवा NCERTमध्ये पहा 10वीपर्यंतच्या बुकमध्ये. त्याच्यामध्ये जेवढ्या काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत त्या सगळ्याची जी काही त्या सगळ्यांची व्हॅल्यू जी आहे ती 1पेक्षा जास्त आहे. नंतरचा पुढचा प्रश्न आहे, त्यांनी एक प्रॉब्लेम विचारला आहे आपल्याला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की पुन्हा स्क्रीनवरती प्रश्न आहे बघा, मी वाचते आहे. एका माणसाला 25 kg वजनाची बॅग 5 मीटर उंचीवरती नेण्यासाठी 30 सेकंद लागतात. तर त्याने यूज केलेली पॉवर आपल्याला काढायची, शक्ती आपल्याला काढायची आहे, बरोबर. आठवा आता, ज्यांनी सगळेच नाही का आता हे लेक्चर्स केलेले आहेत असं नाही, पण मी 5 फॉर्म्युले जेव्हा आपण हे जे काही कार्य, ऊर्जा, वर्क, एनर्जी वगैरे आहे ते लेक्चर झाल्यानंतर फक्त लेक्चरच्या लास्टला मी 5 फॉर्म्युले लिहून दिलेले होते आणि सांगितलेले होते की हे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे, त्याच्यावरती कन्फर्म एखादा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि सेम आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी हा पॉवरचा फॉर्म्युला दिला होता. जेव्हा आपण पॉवर काढतो, ज्यालाच आपण शक्ती म्हणतो, ती काढतो आपण कार्य भागिले वेळ, म्हणजेच वर्क अपॉन टाईम, हा फॉर्म्युला आहे. पण इथे आपल्याला वर्क डन काढण्यासाठी पुन्हा आपल्याला इथे एक फॉर्म्युला यूज करावा लागतो, जो फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजेच बल गुणिले विस्थापन, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे, बरोबर. आणि डिवायडेड बाय टाईम. म्हणजे मी हा फॉर्म्युला या फॉर्मॅटमध्ये सुद्धा लिहू शकते. आणि जर का मी त्याची व्हॅल्यू काढायला गेले तर इथे फोर्स जो आहे तो जर का काढायचा झाला तर त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला वापरतो MGH असा. M म्हणजे मास की जे आहे 25 kg, जीची व्हॅल्यू आपण घेतो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट 9.8 हा MGH. त्याला ती किती जे काही त्याची डिस्प्लेसमेंट आहे ती आपल्याला हवी आहे, किती दिलेली आहे ती विस्थापन 5 हे घ्यायचा आणि डिवायडेड बाय टाईम 30 सेकंद. याची जी जर का व्हॅल्यू आपण काढली तर आपल्याला मिळते 40.83 वॅट एवढी पॉवर आपल्याला मिळते. ठीक आहे, ही व्हॅल्यू झाली आपली. हे झालं 54. जो काही पुढचा क्वेश्चन आहे तो त्याचा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. याच्यामध्ये हे जे काही टॉपिक आहेत कार्य, ऊर्जा, त्यांच्यावरती बऱ्यापैकी यांचे फॉर्म्युलेज लक्षात ठेवा. त्याच्याशीच उलटसुलट करून फक्त काही विचारले जातात प्रश्न. सिमिलर यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत स्टेट बोर्डमध्ये. 8वीच्या स्टेट बोर्डपासून पुढे सगळ्याच याच्यामध्ये आहेत. नंतरचा प्रश्न आहे इकॉलॉजीवरती. इकॉलॉजी ही टर्म विचारलेली आहे. सायन्सचे 20 प्रश्न आले होते, पण बघा 21 नंबरचा एक क्वेश्चन त्याला थोडंसं नाही का एन्व्हायरमेंटल बॅकग्राऊंड होतं, तो सुद्धा सायन्सच्याच बुकमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 12वीचं जर का बुक पाहिलं, मला टॉपिकचं नाव नाही आठवते, मी तुम्हाला इथे पण त्याचा स्क्रीनशॉट टाकला आहे. तिथे तुम्हाला इकॉलॉजी ही टर्म आणि मॉडर्न इकॉलॉजी या दोन्ही टर्म दिसत आहेत की जे दोन्ही प्रश्न याच एक्झामला आपल्याला विचारलेले होते, की ज्यातल्या एकाचा आन्सर की इकोसिस्टमशी रिलेटेड जे होतं ना, इकॉलॉजी ही टर्म ती दिलेली होती आपल्याला ओडम या सायंटिस्टनी. आणि सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोड्यूस कुणी केली तर तो सायंटिस्ट होता हेकेल. हा दोन्हीचा रेफरन्स आपल्याला एकाच कॉलममध्ये जे हायलाईट करून चार्ट दिलेले आहेत तुम्हाला दिसत आहेत, इथे मी दाखवले, त्याच्यामध्ये आपल्याला ते आन्सर मिळून जातं. नंतर प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी कोणती प्रक्रिया ही श्वसनाच्या प्रक्रियेमध्ये अंतर्भूत नसते. आन्सर आहे सगळ्यात पहिलं वालं जे आपल्याला त्यांनी केल्विन सायकल म्हटलं आहे ते वालं, कारण केल्विन सायकल हे फोटोसिंथेसिसशी रिलेटेड आहे. आणि दुसरं सायट्रिक ॲसिड सायकल आहे किंवा ज्यालाच आपण नाही का क्रेब सायकल असं म्हणतो. आणि नंतर आहे ग्लायकोलिसिस आहे. आणि पुढे अजून एक ऑप्शन आहे आपला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन. ठीक आहे, ते तिन्ही ऑप्शन रेस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतात. आपण ते डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत. पूर्ण तो सगळा पार्ट सिस्टीम्स आहेत किंवा सगळा जो काही बायोलॉजीचा पार्ट आहे, फिजिक्स केमिस्ट्रीचा काही पार्ट आहे, तो आपण आपल्या लेक्चर सिरीजमध्ये पूर्ण डिटेलमध्ये कवर केलेला आहे. टोटल 86 लेक्चर्स आहेत. सो पॉलिटीची बॅचसुद्धा आपली सुरू आहे. सो जे कोणी इंटरेस्टेड आहेत ते नक्कीच जॉईन करू शकतात. त्याच्यानंतरचा पुढचा एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सिक्वेन्स विचारला आहे की जर का ब्लड सर्क्युलेशनचा सिक्वेन्स. आता हे मी तुम्हाला खूप जास्त व्यवस्थित एक्सप्लेन करू शकते, पण त्याच्यासाठी थोडासा वेळ लागेल. इन शॉर्टमध्ये एक्सप्लेन करूयात आपण. जे आपली लेफ्ट साईड असते ती नेहमी त्या डायग्रॅमची राईट साईड आहे असं कन्सिडर करायचं आहे, बरोबर. आता हे झालं राईट ॲट्रिया, हे झालं राईट वेंट्रिकल, हे झालं लेफ्ट ॲट्रिया आणि लेफ्ट वेंट्रिकल. ठीक आहे,
आता याच्यामध्ये आपल्याला ऑरिकल ही टर्म वापरले, पण ते फक्त नाही का सेक्शन वाईज डिपेंड करतं. जर का आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर अभ्यासतोय तर आपण ऑरिकल ही टर्म वापरतो, आपण इंटरनल स्ट्रक्चर अभ्यासतोय तर ॲट्रिया ही टर्म वापरतो. एवढा डिफरन्स आहे, बाकी काही नाही, टर्म एकच आहे. आता लक्षात घ्या की सगळ्यात पहिल्यांदा जे ब्लड येतं ते येतं राईट ॲट्रियामध्ये. म्हणजे जो काही हा राईट ॲट्रिया आणि राईट वेंट्रिकलवाला पार्ट असतो तो डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतो, आणि जे लेफ्ट चेंबर असतं आपल्या हार्टचं ते लेफ्ट चेंबर ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतं. आता इथे जे काही ब्लड आहे ते येतं आहे सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे फर्स्ट चेंबर झालं आपलं राईट ॲट्रिया. जेव्हा इकडे हे फुल फिलअप होईल तेव्हा इथले वाल्व ओपन होतील आणि ते ब्लड जाईल कुठे, राईट वेंट्रिकलमध्ये. राईट वेंट्रिकलमधून बाहेर पल्मोनरी आर्टेरीच्या थ्रू जिला आपण फुफ्फुस धमनी असं म्हणतो, तिच्या थ्रू हे डिऑक्सिजनेटेड ब्लड पुढे कुठे जातं, आपल्या लंग्सकडे जातं, फुफ्फुसांकडे जातं आहे बरोबर. तिथे त्यांच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स केला जातो, म्हणजेच ब्लडचं प्युरिफिकेशन होतं आहे. ऑक्सिजन मिक्स केला जातो आहे, ते ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी वेनच्या थ्रू, जिला आपण फुफ्फुस शिर असं म्हणू, त्या पल्मोनरी वेनच्या थ्रू या तिसऱ्या चेंबरमध्ये येईल, ज्याला आपण लेफ्ट ॲट्रिया असं म्हणतोय. लेफ्ट ॲट्रिया पूर्ण फिलअप झालं की इथे काय होणार आहे, वाल्व ओपन होतील आणि हे पुन्हा कुठे आलं, लेफ्ट वेंट्रिकलकडे आलं. लेफ्ट वेंट्रिकलचं काम थोडंसं सगळ्यात जास्त असतं, त्याच्यामुळे त्याच्या ज्या काही वॉल्स असतात ना त्यासुद्धा ठीक असतात ॲज कम्पेअर टू इतर जे काही 3 चेंबर्स आहेत तर त्यांच्यापेक्षा. लेफ्ट वेंट्रिकलमधून पुन्हा हे ब्लड कुठे जाणार आहे, बॉडी पार्ट्सकडे जाणार आहे. आपल्या बॉडी पार्ट्सकडे गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पुन्हा कार्बन डायऑक्साईड आहे, आपल्या ज्या काही टिश्यूज आहेत तिकडे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं. कार्बन डायऑक्साईड मिक्स झाला म्हणजे पुन्हा ते ब्लड कसं झालं, डिऑक्सिजनेटेड ब्लड झालं, आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड हे आपल्या बॉडीतल्या पार्ट्सच्या थ्रू पुन्हा कुठे येणार आहे, राईट ॲट्रियामध्ये येणार आहे. राईट ॲट्रियामध्ये 3 ठिकाणाहून ब्लड येतं. सगळ्यात पहिली मोठीवाली जी वरून येईल ती, आता इथे प्रॉपर डायग्राम काढणे एवढं नाही का फार लेंदी झालं लेक्चर. सो इथे सगळ्यात पहिली येते सुपेरियर वेना केव्हा. नंतर इथे एक पॉईंट असतो, ओपनिंग असतं छोटंसं, त्याला आपण कोरोनरी सायनस असं म्हणतो. आणि इकडे खालच्या बाजूला एक अजून नाही का वेन टाईप स्ट्रक्चर असतं, ओपनिंग असतं, ज्याला आपण इन्फेरियर वेना केव्हा असं म्हणतो. या 3 पॉईंट्सच्या थ्रू इकडे हे काय ब्लड एंटर होतं, आणि पुन्हा इकडे जे काही वाल्व असतात या वाल्वच्या थ्रू पुन्हा इकडे, पुन्हा पल्मोनरी आर्टेरीच्या थ्रू लंग्सच्या थ्रू पुन्हा लेफ्ट ॲट्रियाकडून लेफ्ट वेंट्रिकल, आणि लेफ्ट वेंट्रिकलकडून पुन्हा पूर्ण बॉडी पार्ट्सकडे. हे झालं त्याचं सर्क्युलेशन. नंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न बघा, युकॅरियोटिक सेल्सशी रिलेटेड विचारलेला होता. थोडासा डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा या प्रश्नाचा रेफरन्स आपल्याला नाही का काही वेगळ्या टॉपिकमध्ये मिळतो. प्रत्येकच याचा असा नाही का एकत्रितपणे मिळत नाही. मला पॉसिबल झालं तर मी इथे टाकते ते टॉपिक्स वगैरे, पण लक्षात ठेवा 12वीच्या स्टेट बोर्डमध्येच आपल्याला हा बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आहे. जो ट्रिप्टोफॅनशी रिलेटेड पार्ट आहे तो आपल्याला बायोमोलिक्युल्समध्ये पाहायला मिळतो. आर्जेनिन आहे, लायसिन आहे, तो पार्टसुद्धा आपल्याला बायोमोलिक्युल्समध्ये दिलेला आहे. आणि ते पहिलं आहे DNA की ज्याच्यामध्ये युकॅरियोटिक सेलच्या DNAमध्ये हिस्टोन प्रोटीन्स असतात, आणि हे स्टेटमेंट आपल्याला सेल या टॉपिकमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. NCERTमध्ये पहा किंवा स्टेट बोर्डमध्ये पहा 11वी-12वीच्या, ठीक आहे. 11वीमध्ये आहे सेल हा टॉपिक, तिकडे तो प्रश्न मिळून जाईल. नंतरचा पुढचा प्रश्न आहे, आपल्याला त्यांनी विचारलं गॅस्ट्रिक ज्यूसेस कोणते सिक्रेट केले जातात आपल्या स्टमककडून. स्टमकची आता लक्षात घ्या, थोडक्यात एक्सप्लेन करते मी. स्टमकची जी म्युकोसा लेअर असते ना, आपण जर का हिस्टॉलॉजी पाहिली डायजेस्टिव्ह सिस्टीमची तर 4 लेयर्स असतात. त्या 4 लेयर्समध्ये एक लेअर असते म्युकोसा. या म्युकोसा लेअरकडे गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात, आणि या गॅस्ट्रिक ग्लँड्स या 3 प्रकारच्या सेलपासून बनलेल्या असतात, 3 प्रकारच्या पेशींपासून बनलेल्या असतात. त्यातल्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या, त्या पहिल्या ज्या पेशी असतात तर त्या पहिल्या सेल्सना आपण म्हणतो म्युकस सेल्स. पहिल्या ज्या सेल्स असतात त्यांना म्युकस सेल्स असं म्हणतो की ज्या म्युकस सिक्रेट करतात. दुसऱ्या ज्या सेल्स आहेत त्या आहेत पेप्टिक सेल्स किंवा ज्यांना आपण चीफ सेल्स असं म्हणतो. आणि तिसऱ्या प्रकारच्या ज्या सेल्स आहेत त्यांना आपण परायटल सेल्स किंवा ऑक्झेंटिक सेल्स असं म्हणतो. परायटल सेल्स किंवा ऑक्झेंटिक सेल्स असं म्हणतो. या ज्या पेप्टिक सेल्स आहेत त्या एक इनॲक्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करतात. या इनॲक्टिव्ह एन्झाईमला आपण काय म्हणतो, पेप्सिनोजेन असं म्हणतो. पेप्सिनोजेन थोडंसं फास्ट होते, पण लक्षात घ्या प्रश्न कुठून आला आहे. ॲज इट इज प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. फक्त हा जो काही बायोलॉजीचा जेवढा पार्ट आहे तो जेवढा नाही का चार्टच्या फॉर्मॅटमध्ये वगैरे जसा तुम्हाला नोट्समध्ये प्रोव्हाइड केलं आहे, तुम्हाला इकडे नोट्सही मिळणार आहेत सगळ्या टॉपिक्सच्या.
तिकडे, तर त्या पार्टमध्ये लक्षात ठेवा. पुढे आहे परायटल किंवा ऑक्झेंटिक सेल, की ज्या काय सिक्रेट करतात, HCl सिक्रेट करतात आणि हे HCl पुढे जाऊन हे जे इनॅक्टिव्ह एन्झाईम आहे पेप्सिनोजेन त्याला कन्वर्ट करतं ॲक्टिव्ह पेप्सिनमध्ये आहे, बरोबर. मग सो आपले जे ऑप्शन नंबर 3 आहे तेच आन्सर येणार आहे, पेप्सिन आणि HCl हे. नंतरचा पोलिओशी रिलेटेड क्वेश्चन आहे तो थोडासा नाही का संदिग्ध आहे, सो मग मी त्याचं एक्सप्लेनेशन देत नाही, कारण जे काही लास्ट डीवालं स्टेटमेंट आहे ज्याच्यामध्ये म्हटलं आहे पोलिओचं निर्मूलन भारतातून झालेलं आहे, तर ते एक 12वीच्या स्टेट बोर्डमध्ये एक स्टेटमेंट दिलं आहे की पोलिओ आणि स्मॉलपॉक्स सारखे जे काही डिसीज आहेत ते इरॅडिकेट झालेले आहेत, पण त्यांनी तिथे स्पेसिफिकली इंडिया असं मेन्शन केलेलं नाही आहे. सो माझ्याकडे तसा काही ऑथेंटिक सोर्स नाही आहे तुम्हाला ते स्टेटमेंट बरोबर आहे हे सांगण्यासाठी, पण काही ठिकाणी ते बरोबर दिलेलं आहे की आपल्याला ते पोलिओ फ्री कंट्रीचं एक सर्टिफिकेशन आहे आपल्याकडे. सो मग ते थोडंसं आपण मी इथे एक्सप्लेन नाही करत. सो नंतरच्या पुढच्या ॲनालिसिसच्या लेक्चरमध्ये जर का फायनल की आल्यानंतर आपण ते डिस्कस करू. नंतरचा पुढचा प्रश्न आहे आपल्याला ब्लड सर्क्युलेशनच्या प्रोसेस. येस, नंतर मोल फ्रॅक्शन काढायला विचारलेला आहे त्यांनी आपल्याला, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे प्रॉब्लेम. आपल्याला 12वीच्या बुकमध्ये केमिस्ट्रीमध्ये मोल फ्रॅक्शनवाला पार्ट दिलेला आहे आणि 11वीच्या बुकमध्ये सुद्धा मोल फ्रॅक्शनवाला पार्ट दिलेला आहे. आता जेव्हा आपण मोल फ्रॅक्शन काढतो ना तेव्हा सगळ्यात आधी गरजेचं असतं आपल्याला त्याचे नंबर ऑफ मोल्स माहीत असणं, कोणता सबस्टन्स आहे त्याचे. मोल फ्रॅक्शन आपण काढतो जर का आपण 2 सबस्टन्स मिक्स करतोय तेव्हा, ठीक आहे ना, त्यांची रिॲक्शन करतो, पण इथे आपल्याला त्यांनी म्हटलं ते मिक्स होत नाही आहेत, सो मग आपल्याला त्याचं सेपरेट काढायला सांगितलं आहे. तर नंबर ऑफ मोल्स काढायचे. सगळ्यात पहिल्यांदा आपण मिथेनचा विचार केला तर मिथेनचं जे काही वस्तुमान आहे, मास आहे, ते त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 32 ग्रॅम आणि नाही का एक मोल्सची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे ती आहे 16. ही यांनी जर का आपण डिवाईड केलं तर आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळतात, किती मिळतात, 2 मोल्स आहे, बरोबर. दुसरं कोणतं आहे आपलं ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजनचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जे काही रेणुवस्तुमान आहे किंवा जे मोलिक्युलर मास आहे ते आहे 192 आणि नाही का एक मोल्सची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे आपल्याला ब्रॅकेटमध्ये, ती व्हॅल्यू आहे किती 32 एवढी. जर का आपण 32नी 192ला डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 6, म्हणजेच ऑक्सिजनचे मोल्स नंबर ऑफ मोल्स किती असतील 6 असतील. आपल्याला काढायचे मोल फ्रॅक्शन कोणाचं, मिथेनचं. जर का मी मिथेनला ए म्हटलं आणि याला बी म्हटलं तर मोल फ्रॅक्शन एचं काढताना कसं येणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए म्हणजेच मिथेनचे जे काही नंबर ऑफ मोल्स आहेत ते डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स जेवढे काही त्या सबस्टन्सचे होत आहेत ते, म्हणजे मिथेनचे असलेले 2 अधिक हे ऑक्सिजनचे असलेले 6 म्हणजे 2/8 जर का आपण केलं तर आपल्याला आन्सर मिळतो 0.25. हे जे आहे आपला ऑप्शन नंबर फर्स्ट. यातल्या प्रत्येक प्रश्नाचा रेफरन्स जो आहे ना तो तुम्हाला स्टेट बोर्ड शिवाय इतर कुठेच मिळणार नाही. कोणताही यातला प्रश्न उचला तर प्रत्येक प्रश्न तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये मिळतो. मला जेवढं शक्य होतं तेवढं मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे, पण जर का एखाद दुसरा प्रश्न राहिलेला असेल तर जसं आज पहिला प्रश्न एक्सप्लेन केला तसं आपण पुढच्या ॲनालिसिसमध्ये ते एक्सप्लेन करू. होप सो की व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, की तुम्हाला रेफर नेमकं काय करायचं आहे. तुम्ही कोणत्याही एखाद्या नोट्स करा किंवा काही करा, पण स्टेट बोर्ड हे मस्ट आहे वाचणं तुम्हाला, ते तुम्ही नाही मिस करू शकत. कारण इव्हन प्रॉब्लेम जो पहिला होता सूर्य आणि नाही का चंद्रवाला, त्याची जी ल्युनार ऑर्बिट काढायची होती, तो प्रॉब्लेमसुद्धा ॲज इट इज कॉपी पेस्ट केलेला आहे. सो थोडंसं फोकस स्टेट बोर्ड जास्त करा हेच सांगेल. होप सो की व्हिडिओ समजलेला असेल, आवडलेला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.